आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गैरव्यवहारांची दखल सत्ताधारी आमदारांनी गांभीर्याने घेतली आहे. जिल्ह्यातील विविध 4 आमदारांनी गैरव्यवहार प्रकरण सोमवारी सुरू होत असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न विधिमंडळाकडे केले असून यामधील गंभीर प्रश्न स्वीकारण्यात आले असल्याची माहिती आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे शासनाच्या आदेशाची होळी करत शेतकऱ्यांनी सरकार विरोधात बोंबमारो आंदोलन केलंय. पुणे जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 साठी पेरणीला चांगलाच वेग आलाय. जिल्ह्यातील एकूण 2,02,263 हेक्टर पैकी 55,346 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 27% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. काही तालुक्यांमध्ये पेरणीने चांगलीच प्रगती दर्शवली आहे, तर काही ठिकाणी पेरणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याची आवक सुरू आहे. सध्या बाजार समितीतील प्रति क्विंटल 200 ते 1800 रुपये प्रति क्विंटलवर कांद्याचा दर स्थिर आहे. कांद्याला सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतो. महाराष्ट्रातील 26,000 ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी सुरू झाली असून ही योजना राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. या उपक्रमामुळे हवामान आधारित शेती नियोजन अधिक अचूक आणि लाभदायक होणार आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम या 3 जिल्ह्यात मागील 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत. विशेषतः मेहकर तालुक्यात अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातले असून सुमारे 23,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केलाय. या 3 जिल्ह्यात सुमारे 39,521 हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाले. देशी गायींच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी 22 जुलै रोजी शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्यात येणार आहे. राज्य सरकारने गोसेवा आयोगाच्या पत्रानंतर हे आदेश काढले आहेत. या दिवशी चर्चासत्रे, प्रदर्शने, शिबिरे आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे, असंही शासन आदेशात म्हटलंय. कृषी वनीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने शेतजमिनीवरील झाडे तोडण्यासाठी नवी आदर्श नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीत शेतजमिनीत वृक्ष लागवडीपासून ते काढणीपर्यंतची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.